आजकाल धोंड्याचा महिना म्हटलं की आठवतात ते फक्त जोक्स, जाव्यावर तयार होणारे मीम्स, व्हॉट्सअप स्टिकर, व्हॉट्सअप फॉरवर्ड्स. पण कधी विचार केलाय का, ज्या परंपरेवर आपण हसतो ती परंपरा करण्यामागचं खरं कारण काय, त्याची माहिती काय? किम कर्मेती काव्यप्यत्र मोहिताः. भगवद्गीतेमध्ये श्रीकृष्ण अर्जुनाला म्हणतात, काय योग्य आणि काय अयोग्य यामध्ये मोठमोठे ज्ञानी लोक सुद्धा गोंधळून जातात. आणि कदाचित धोंड्याच्या महिन्याची गोष्ट सुद्धा अशीच आहे. धोंड्याचा महिना, ज्याला आपण अधिक मास किंवा पुरुषोत्तम मास असंही म्हणतो. पण हे नेमकं असतो तरी काय, हे समजण्यासाठी आपल्याला समजावं लागेल पृथ्वीचं, चंद्राचं आणि सूर्याचं एक रिलेशन. पहिले पाहूयात पृथ्वीकडे. पृथ्वी स्वतःभोवती फिरते, ज्याला आपण म्हणतो रोटेशन, आणि ते कंप्लीट होतं 24 तासात, ज्याला आपण एक दिवस म्हणतो. पृथ्वीला लागतात 365 दिवस, 5 तास 48 मिनिटं आणि 46 सेकंद सूर्याभोवती एक पूर्ण राऊंड कंप्लीट करायला, ज्याला आपण रिव्होल्यूशन म्हणतो. म्हणजेच कंप्लीट एक वर्ष पूर्ण झालं असं म्हणतो. आता पुढचे जे 5 तास आणि 48 मिनिट आहे, ज्याला आपण अप्रॉक्सिमेट 6 तास असं म्हणतो. तर 365 दिवस आणि 6 तास लागतात एक वर्ष पूर्ण व्हायला. हे पुढचे जे 6 तास आहेत ते लक्षात ठेवा, कारण पुढे हे खूप कामी येणार आहेत. आपला हिंदू पंचांग सूर्यापेक्षा जास्त चंद्रावर आधारित आहे. चंद्र आपल्या पृथ्वीभोवती फिरतो कारण तो पृथ्वीचा उपग्रह आहे, सॅटेलाइट आहे. एक अमावस्या ते पुढची अमावस्या हा कालावधी पूर्ण करायला त्याला लागतात 29.5 दिवस, 29.5 दिवस, म्हणजेच अप्रॉक्सिमेट 30 दिवस, ज्याला आपण एक महिना असं म्हणतो. आणि असेच वर्षात नाही तर 12 अमावस्या म्हणजे 29.5 गुणिले 12 म्हणजे 354 दिवस. आता मी हे सगळं सांगतोय कारण माझ्याकडे AI आहे, गुगल आहे, सर्व काही आहे. पण जुन्या काळात जेव्हा हे सगळं इंट्रोड्यूस झालं तेव्हा लोकांनी हा एक्झॅक्ट आकडा कसा काढला? आता आपण पृथ्वीवर राहतो म्हणून 365 दिवस काढणं सोपं होतं. पण चंद्राचे 354 दिवस काढले तरी कसे? आणि चंद्र हा किती वेळात फिरतो हे त्यांना कसं कळालं? तर याचं उत्तर आहे निरीक्षण. पूर्वीचे भारतीय खगोलशास्त्र दररोज रात्री आकाश पाहायचे आणि त्यांनी एक गोष्ट नोटीस केली, चंद्र रोज बदलतो. कधी अर्धा, कधी पूर्ण, तर कधी कम्प्लिटली गायब होतो आणि कधी पुन्हा त्याच अवस्थेत परत येतो. आता उदाहरणार्थ आज जर अमावस्या असेल तर पुढची अमावस्या यायला लागतील 29.5 दिवस, म्हणजे एक चांद्रमास. असे वर्षातनं असतात 12 चंद्रमास, म्हणजे 29.5 गुणिले 12 केलं तर उत्तर आहे 354 दिवस, म्हणजेच कम्प्लीट एक चांद्र वर्ष. आता चंद्र हा पृथ्वीचा उपग्रह आहे, म्हणजे तो पृथ्वी जिथे जाईल तिथे तोही असणार. पृथ्वी सूर्याभोवती फिरते म्हणजे चंद्र सुद्धा पृथ्वीभोवती फिरत फिरत सूर्याभोवती फिरणार. पृथ्वीचे 365 दिवस, चंद्राचे सुद्धा 365 दिवस. मग हे 354 दिवसाचं गणित मध्ये कुठून आलं? तर याचं उत्तर होतं, पूर्वीच्या लोकांनी चंद्र सूर्याभोवती फिरायच्या ऐवजी पृथ्वीभोवती फिरण्याच्या सायकलला जास्त महत्त्व दिलं आणि यातूनच निर्माण झाला 354 दिवसाचा हा आकडा. आता जर आपण पाहिलं तर एका वर्षामध्ये 365 दिवस आहेत, पण चंद्राच्या वर्षामध्ये 354 दिवस आहेत. कॅल्क्युलेशन केलं तर 11 दिवसांचा घोळ आपल्याला तिथे दिसतो. पण हा 11 दिवसांचा डिफरन्स कसं काय आला? तर इंग्लिश कॅलेंडरमध्ये पृथ्वी सूर्याभोवती फिरते म्हणून तिथे वर्ष म्हणजे पृथ्वीला सूर्याभोवती एक फेरी पूर्ण करायला लागणारा वेळ, म्हणजे जवळपास 365 दिवस. पण हिंदू लुनारमध्ये फोकस सूर्याभोवतीच्या ऑर्बिटवर नाही तर पृथ्वीवरून दिसणाऱ्या चंद्रांच्या फेजेसवर आहे. म्हणजे अमावस्या, पौर्णिमा, तिथी, चांद्रमास यांच्यावर वर्ष तयार केलं गेलं. म्हणून सोलार इयर म्हणजे पृथ्वीला सूर्याभोवती एक फेरी मारायला लागणारा वेळ जवळपास 365 दिवस. पण लुनार इयर म्हणजे 12 चंद्रमासांचा टोटल, म्हणजेच एक चांद्रवर्ष इज इक्वल टू 354 दिवस. आता एक वर्ष धरूया 365 दिवसाचं, पण चंद्राचा आहे 354 दिवसाचं, म्हणजे फरक आला 11 दिवसाचा. दुसऱ्या वर्षी आला 22 दिवसाचा, पण तिसऱ्या वर्षी येणार तो 33 दिवसाचा, म्हणजे जवळपास एक अप्रॉक्सिमेट एक महिन्याचा. म्हणूनच कॅलेंडरमध्ये प्रत्येक 2-3 वर्षानंतर एक अतिरिक्त महिना जोडला जातो, ज्याला आपण धोंड्याचा महिना किंवा अधिक मास असं म्हणतो. पण आता प्रश्न असा आहे, जर हा अधिक मास तयार होतच आहे, मग याला एक 13वा महिना म्हणून डिक्लेअर का केलं गेलं नाही? या नॉर्मल आपल्या महिन्यामध्येच अजून एक अतिरिक्त महिना काय ऍड केला गेला हे समजण्यासाठी आपल्याला अगोदर समजावं लागेल लीप इयर. लीप इयर म्हणजेच काय? दर 4 वर्षानंतर फेब्रुवारी महिन्याची तारीख एक दिवसाने वाढते. म्हणजेच आपल्या नात्यागोत्यामध्ये कुणाचा तरी एक जणाचा असा बर्थडे असतो जो असतो 29 फेब्रुवारीला आणि तो दर 4 वर्षांनी येतो. प्रत्येक वर्षी त्या व्यक्तीचा बर्थडे येत नाही. ते का झालं? पूर्वी रोमन कॅलेंडरमध्ये फक्त 10 महिने होते. नंतर जानेवारी आणि फेब्रुवारी हा महिना ऍड केला गेला कारण हे दोघं
आज जसे वर्षाचे शेवटचे महिने नोव्हेंबर आणि डिसेंबर आहेत, तसे त्या काळात ते होते जानेवारी आणि फेब्रुवारी. फेब्रुवारी सुद्धा लास्ट महिना का आला तर मी तुम्हाला सांगतो. रोमन लोक हे इव्हन नंबरला अशुभ मानायचे, त्यामुळे त्यांना ऑड नंबर आवडायचे, म्हणून ते महिना 29 किंवा 31 दिवसाचा ठेवायचे. पण जेव्हा कॅल्क्युलेशन करण्यात आलं 365 दिवसांचं, तेव्हा ते जुळत नव्हतं. म्हणून जे उरलेले दिवस आहेत ते काय करायचे, तर त्या दिवसांचा तयार केला गेला एक महिना. म्हणूनच फेब्रुवारीमध्ये 30 किंवा 31 दिवस नसून 28 दिवस बघायला मिळतात. आता मी सुरुवातीला तुम्हाला एक कन्सेप्ट सांगितली होती की एक वर्ष कंप्लीट व्हायला 365 दिवस आणि 5 तास 48 मिनिट लागतात, म्हणजेच अप्रॉक्सिमेट 6 तास लागतात. आता हे 6 तास जेव्हा आपण 4 वर्षांनी मल्टिप्लाय करतो, 6 चोक 24 म्हणजे 24 तास म्हणजेच एक दिवस, आणि हाच एक दिवस ऍड केला जातो त्या फेब्रुवारी महिन्यामध्ये. मग फेब्रुवारीमध्येच का? कारण इतर महिन्यामध्ये जर ऍड केला तर 30-31 ऑलरेडी सगळ्या महिन्यामध्ये आहे, ते डिस्टर्ब होऊ शकतं, परत कॅल्क्युलेशन सगळं करावं लागेल. त्यामुळे फेब्रुवारीमध्ये ऑलरेडी दिवस कमी आहेत, म्हणून त्या फेब्रुवारीमध्ये तो एक दिवस ऍड केला गेला आणि असा जन्म झाला लीप इयरचा. पण लीप इयरचा जन्म झाला का? कारण एक दिवस होता तो ऑटोमॅटिकली ऍडजस्ट झाला आणि कुणाला ज्याचा जास्त काही फरक पडला नाही. पण इथे आहे प्रश्न पूर्ण एक मासाचा, म्हणजेच 32-33 दिवसाचा. आणि हा दिवस जर ऍडजस्ट केला तर इथे प्रॉब्लेम येत होता सगळ्यात जास्त मॅथमॅटिकल करेक्शन्सचा, म्हणजेच कॅलेंडरचा. त्यामुळे काय होत होतं माहितीये का? जे सण आज उन्हाळ्यात येत होते ते सण येत होते हिवाळ्यामध्ये, पावसाळ्यातले सण येत होते उन्हाळ्यामध्ये. पूर्ण त्यांचं शेड्यूल चेंज झालं होतं. शेती कशी करायची, बाकीचे कामं कसे करायचे, लोक सगळे कन्फ्युज झाले होते, कारण त्यांना ॲक्युरेट माहितीच नव्हती की कोणत्या महिन्यामध्ये काय येत आहे ते. पण जर हिंदू पंचांगात कायमचा 13वा महिना ऍड केला असता तर प्रॉब्लेम सॉल्व्ह व्हायच्या ऐवजी अजून वाढले असते, कारण दरवर्षी नवीन मिसमॅच तयार झाला असता. कारण चांद्र आणि सौर्य वर्षातील फरक एक्झॅक्ट 30 दिवसांचा नसतो, तो कधी 31 दिवसांचा, कधी 32 दिवसांचा, तर कधी 29 दिवसांचा असतो. त्यामुळे सूर्य कुठे आहे, चंद्र कुठे आहे, अमावस्या कधी आहे हे पाहून ठरवलं जायचं की यावर्षी अधिक मास येणार की नाही. फरक इतकाच की ग्रेगोरियन कॅलेंडरमध्ये एरर छोटा होता एका दिवसाचा, म्हणून तो फेब्रुवारी महिन्यामध्ये लगेच ऍडजस्ट झाला. पण जिथे फरक असतो मोठा, म्हणजे 30 दिवसांचा एका महिन्याचा, त्यासाठी अधिक मास ऍड करावा लागला. पण तो कॅलेंडरमध्ये नाही तर मेंटली. आता हा अधिक मास कोणत्या एका स्पेसिफिक दिवशी डिस्कवर झाला असं नाही, तो डिस्कवर झाला हळूहळू जे ऑब्झर्वेशन करण्यात आलं त्यानुसार, आणि हिस्टॉरिकल डॉक्युमेंट्स आणि इतर सोर्सेसनुसार हे लक्षात आलं की आपल्या पूर्वजांना सौर्यवर्ष आणि चांद्रवर्ष याच्यातला डिफरन्स, याच्यातला मिसमॅच हा 2,500 ते 3,000 वर्षापूर्वीच समजला होता. याचे रेफरन्सेस वेदांग ज्योतिष, सूर्य सिद्धांत आणि प्राचीन पंचांग पद्धतींमध्ये दिसतात. आता आपल्या हिंदू महिन्यांचं नाव सूर्य कोणत्या राशीत आहे किंवा कोणत्या राशीत प्रवेश करणार आहे त्यानुसार त्या महिन्यांचं नाव ठेवलं जातं. म्हणजे सूर्य जर सिंह राशीत गेला तर त्या राशीनुसार त्या महिन्याचं नाव, सूर्य कन्या राशीत गेला तर त्या स्पेसिफिक पिरियडचं त्या राशीनुसार ते नाव. पण महिन्यांची सुरुवात हे काही ठिकाणी अमावस्या ते अमावस्या या सिस्टीमने गृहीत धरली जाते, तर काही ठिकाणी पौर्णिमा ते पौर्णिमा या सिस्टीमने मोजली जाते. म्हणजे चंद्र महिना डिफाईन करतो आणि सूर्य त्या महिन्याला नाव देतो. नॉर्मली प्रत्येक चांद्रमासामध्ये सूर्य एक रास पुढे जातो, पण जर एखाद्या वेळेस ती सायकल लवकर कंप्लीट झाली तर सूर्य पुढच्या राशीत प्रवेश करतच नाही, आणि त्यामुळे त्या उरलेल्या पिरियडलाच अधिक मास असं म्हणलं जातं. आता याच अधिक मासाला धोंड्याचा महिना किंवा पुरुषोत्तम मास असं का म्हणलं गेलं ते सांगतो. सुरुवात करूया आपल्या लाडक्या शब्दापासून, धोंड्याचा महिना. तर आपल्या मराठी भाषेमध्ये धोंडा म्हणजे काय? एका ठिकाणी पडलेली एक वस्तू, एक अडथळा निर्माण करणारी वस्तू, एक बिनकामाची वस्तू. आणि आपल्या पूर्वजांमध्ये सुद्धा हेच विचारधारणा होती की हा अधिक मास म्हणजे आपल्या 12 महिन्यामध्ये आलेले एक मधीच पडलेलं एक बिनकामाची गोष्ट आहे, ज्याचा काहीच यूज नाहीये, पण ते आता टाइम मॅनेजमेंट करण्यासाठी करावं लागते, म्हणून त्याला धोंडा हा शब्द नाव पडला. आता इथे त्या काळातल्या काही महापुरुषांनी एक मोठा रोल प्ले केला. त्यांनी पाहिलं की अधिक मास हा ऍक्च्युअली चांगली गोष्ट आहे, जे की सगळं कॅल्क्युलेशन व्यवस्थित करायला मदत करते, पण लोकांचं भ्रम आहे की हे गोष्ट खराब आहे. मग काय करायचं? तर या लोकांनी त्याला नाव दिलं भगवान विष्णूंचं एक नाव, म्हणजेच पुरुषोत्तम, आणि याचं नाव तयार झालं पुरुषोत्तम मास. आता पुरुषोत्तम हे नाव रँडमली ठेवलं गेलं नव्हतं, त्यामागे एक स्पेसिफिक धार्मिक कारण होतं. पुरुषोत्तम हा एक संस्कृत शब्द असून तो 2 भागामध्ये डिवाइड झालेला आहे. पुरुष म्हणजे एक मनुष्य, एक जीव किंवा एक चेतना, आणि उत्तम म्हणजे सर्वोच्च. म्हणजेच पुरुषोत्तम याचा अर्थ होतो सर्वोच्च पुरुष किंवा सर्वोच्च अस्तित्व. हा टायटल विशेषतः भगवद्गीतामध्ये श्रीकृष्ण किंवा विष्णूशी जोडला गेला जातो. आता जर याची गोष्ट तुम्ही शोधली तर तुम्हाला युट्यूबवरही असं मिळेल की या महिन्याला कळालं की लोक याला वाईट समजत आहे, म्हणून हा रडत रडत श्री विष्णूंकडे गेला आणि मग विष्णूंनी यांना स्वतःचं नाव त्या महिन्याला दिलं. पण ऍक्च्युअली हे टेक्निकली आणि प्रॅक्टिकली किंवा कोणत्याही कली पॉसिबलच नाहीये. कोणता महिना रडत कसं जाऊ शकतो श्री विष्णूंकडे, आणि विष्णू त्याला त्याचं नाव का देतील?
ही गोष्ट तशीच आहे जसं की एका मृत व्यक्तीला यमराज किंवा त्यांचे दूत घेऊन जातात, आपली धरणी माय रडते किंवा काळ सगळ्याला गिळून गेला. या गोष्टी लिटरल सायन्स म्हणून सांगितल्या जात नाहीत, त्या एक सिम्बॉलिक स्टोरी टेलिंग असतात. पुराणांमध्ये नद्या, पर्वत, काळ, महिने आणि पृथ्वी यांना अनेकदा पर्सोनिफाय केलं जातं, म्हणजे त्यांना मानवी रूप देऊन कथा सांगितल्या जातात. कारण त्या काळात सायन्स बुक, डॉक्युमेंटरीज, VFX, ॲनिमेशन, एडिटिंग, व्हिडिओ, फोटो वगैरे असं काही नव्हतं. आज मी तुम्हाला सगळं समजवण्यासाठी AIचा वापर करतो, व्हिडिओज, एडिटिंग, ॲनिमेशन वगैरे सगळं काही वापरतो, पण त्या काळात कॉम्प्लेक्स आयडिया समजवण्यासाठी या सगळ्या स्टोरीज तयार केल्या जायच्या. पुराणांनी या गोष्टीला स्टोरी फॉर्म दिलं. हा महिना दुःखी झाला आणि विष्णूंनी त्याला पुरुषोत्तम नाव दिलं. याचा सिम्बॉलिक अर्थ असा आहे की ज्याला समाजात आपण कमी समजतो त्यात सुद्धा खूप मूल्य असू शकतं. आता याच्यावर अजून एक काउंटर म्हणजे या महिन्याला श्री विष्णूंचंच नाव का दिलं गेलं, महादेवाचं किंवा आपल्या लाडक्या गणपती बाप्पाचं नाव का नाही दिलं गेलं? तर याचं उत्तर असं आहे, पुरुषोत्तम हे नाव आधीपासून विष्णू किंवा श्रीकृष्णाशी जोडलं होतं, त्यामुळे अधिक मासाची कथा त्या ट्रेडिशन भोवती बांधली गेली की भारतात शैव, वैष्णव, शक्त्य, गणपत्य अशा अनेक परंपरा एकत्रित अस्तित्वात होत्या, पण प्रत्येक परंपरेचा फोकस आणि उद्देश हे वेगळं असायचं. उदाहरणार्थ शिव परंपरेत तपस्या, संहार आणि वैराग्य यावर भर दिसतो. गणपती परंपरेत विघ्नहर्ता, शुभारंभ आणि बुद्धी यांना महत्त्व दिलं जातं, तर विष्णू परंपरेत पालन, धर्मरक्षण आणि कॉस्मिक ऑर्डर म्हणजेच विश्वातील संतुलन यावर भर दिसतो. आता अधिक मासाचा विषय काय होता, तो सुद्धा कॅलेंडर बॅलन्स, धर्म, कालचक्र, स्पिरिच्युअल कलेक्शन याच्याशी जोडलेला होता आणि वैष्णव परंपरा सुद्धा याच गोष्टीशी जोडली असायची. मग श्री विष्णूंचं नाव दिल्यावर एखाद्या गणपती बाप्पाच्या भक्ताने का नाही असं बोलला की गणपतीजींचं नाव द्या किंवा महादेवांचं नाव द्या? त्याने ऑब्जेक्शन का नाही घेतलं? कारण आज सारखी इंटरनेट डिस्कशन, फॅक्ट चेक कल्चर किंवा सायंटिफिक माइंडसेट त्या काळात नव्हता. लोक त्यावेळेसच्या कथा लिटरल हिस्ट्री म्हणून एक्सेप्ट करायचे आणि सिम्बॉलिझम म्हणून ऐकायचे, आणि त्यावेळेसच्या पुराणांचा उद्देश सायंटिफिक प्रूफ देणं कधीच नव्हता. आज आपण मॉडर्न लोक कोणत्याही गोष्टीचं लगेच प्रूफ मागतो की प्रूफ शिवाय मी त्या गोष्टीवर विश्वास करत नाही, पण बहुतेक त्या काळात लोक या गोष्टीला विचारतच नव्हते. त्यांची सोसायटी ही श्रद्धेवर जास्त आधारित होती आणि प्रूफवर तुलनेने कमी आधारित असायची. मग हा अधिक मास कॅलेंडर बॅलन्स, धर्म, कालचक्र, स्पिरिच्युअल करेक्शन यांच्याच भोवती का डेव्हलप झाला? तो तयार झाला होता कॅलेंडर बॅलन्स करण्यासाठी, आणि त्यामुळेच धर्मरक्षण, कालचक्र, स्पिरिच्युअलिटी, कॅलेंडर करेक्शन याच्याशी तो जोडला गेला. पण आता या सगळ्यात इम्पॉर्टंट टॉपिककडे, म्हणजेच या महिन्यामध्ये जावयाला घरी का बोलवलं जातं आणि जावई याच कॅरेक्टरला का बोलवलं जातं, इतर कोणाला का नाही बोलवत. आता याचं खरं रिझन तर कुठे लिहिलेलं वगैरे नाहीये, पण अगोदरच्या काळात मुली लग्नानंतर खूप लांब जायच्या, त्यामुळे भेटीगाठी वगैरे कमी व्हायच्या, आणि त्यावेळेस यायचा हा अधिक मास ज्यामध्ये लग्न कार्य वगैरे तर काही नव्हते, म्हणून लोक रिलॅक्स असायचे. मग काय करायचं तर आपलं नातं पुन्हा घट्ट बनवण्यासाठी, जर काही समज गैरसमज असतील तर ते दूर करण्यासाठी जावयाला आणि आपल्या मुलीला घरी बोलवलं जायचं, जावयाचा पाहुणचार केला जायचा आणि नातेसंबंध पुन्हा दृढ केले जायचे. मग जर ही परंपरा दूर राहणाऱ्या मुलीसाठी होती, तर आजच्या ज्या मुली आहेत ज्यांचं सासर आणि माहेर एकाच शहरात आहे, काही जणांचं जर काही गल्ल्यांच्या पलीकडेच आहे, त्यांनी हा धोंड्याचा महिना साजरा करावा की नाही? तर उत्तर आहे, धोंड्याचा महिना साजरा करण्याची लॉजिकल नेसेसिटी आज उरली नाही हे स्पष्ट आहे. मग लोक आजही हा महिना का साजरा करतात? कारण परंपरा अनेकदा 2 स्टेजेसमधून जातात. पहिलं स्टेज म्हणजे फंक्शनल ट्रेडिशन, जिथे खरोखर हे उपयुक्त पडतं, जिथे खरोखर लांब दिलेल्या मुली आपल्या घरी येऊन तेवढाच वेळ आपल्या घरच्यांसोबत स्पेंड करतात, नाते वगैरे पुन्हा सुदृढ करतात. आणि दुसरं असतं सिम्बॉलिक ट्रेडिशन, जिथे मूळ रिझन राहिलं लांब, पण आपण एक ट्रेडिशन आहे, एक परंपरा आहे म्हणून ते सर्व करतो, आणि आजच्या काळात सर्वात जास्त हेच ट्रेडिशन पाहायला मिळतं. आणि हे ह्युमन सायकोलॉजीमध्ये नॉर्मल आहे. आपण अनेकदा हस्तांदोलन करतो, नमस्कार करतो, बर्थडेला केक वगैरे कापतो, पण याचं मूळ कारण काय हे लोकांना माहित नाहीये. जस्ट एक परंपरा आलेली आहे म्हणून ती आपण फॉलो करायची, हे माइंडसेट बनलंय. आता अनेक लोक असे म्हणतील की जर मी हा धोंड्याचा कार्यक्रम नाही केला तर काय फरक पडतो का? तर काहीच फरक पडत नाही. सूर्य उगवणार आहे, सूर्य मावळणार आहे, नद्या वाहत राहणार आहे, जीवनसृष्टी चालूच राहणार आहे, पण फरक पडतो तो त्या आठवणींना, तो त्या स्मृतींना, तो त्या ज्ञानाला, जे ज्ञान 1000-2000 वर्षांपासून आज आपल्यापर्यंत इथपर्यंत आले. आणि परंपरा फॉलोच करावी असं काही बंधन नाहीये, पण बंधन तिथे आहे जेव्हा आपण एखादी परंपरा त्याचं ज्ञान न घेता विनाकारण बंद करतो. किम कर्मेती काव्योप्यत्र मोहिताः हा श्लोक या डॉक्युमेंटरीचा सर्वात महत्वाचा भाग आहे, कारण इथे श्रीकृष्ण म्हणतात ज्ञानी लोक सुद्धा काय योग्य आणि काय अयोग्य यामध्ये गोंधळून जातात. आणि आज आपण सुद्धा तेच करतोय. धोंड्याचा महिना आला की चालला जावे आपल्या सासऱ्याकडे हे सगळं खाणं पिणं वगैरे करायला, पण ऍक्च्युअली हे कशामुळे करतात? धोंड्याचा महिना प्रत्येक वर्षी काय येत नाही? जावयालाच याचा मान काय आहे? सूर्याचं, चंद्राचं, पृथ्वीचं या धोंड्याच्या महिन्याशी काय रिलेशन आहे? हे बहुतेक कुणाला माहीतच नाहीये.
मग ज्ञानाच्या जागी जोक्स येतात, परंपरेच्या जागी मीम्स येतात आणि हळूहळू या संस्कृतीचा एक एंटरटेनमेंट बनत जातो. अँड इन स्पेशली इन केस ऑफ सनातन धर्म. आता खरं खरं सांगा, हा व्हिडिओ पाहण्या अगोदर तुम्हाला धोंड्याच्या महिन्याबद्दल एवढी माहिती होती का? आणि काय माहिती होती ते कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा. चॅनलवर नवीन असाल तर अशाच टाईपच्या कंटेंटसाठी सबस्क्राईब करा. येतो. रामकृष्ण.